खरं तर माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी एक खास निष्ठावंतांसाठी एक संजीवनी आहे. आज उत्स्फूर्तपणे सांगायचं झालं तर प्रबोधनकारांचा जो वारसा बाळासाहेबांचा जो वारसा बाळासाहेबांनी चालवला, बाळासाहेबांनंतर उद्धवसाहेबांनी तो हाती घेतलेले. हाती घेतलेला असताना अनेक संकट अंगावर घेऊन आज तो सक्षमपणे तो पेलवलेला आहे. खरं तर धनुष्यबाण आमच्या हातून गेलेलं नव्हतं, परंतु काही नाधर्म आणि निष्ठुल्क राजकीय लोकांच्या कारकिर्दीमुळं आमच्या हातून धनुष्यबाण जर निवडणूक आयोगाने जरी घेतला असता, तर न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे आणि न्याय प्रक्रियेमध्ये निश्चितपणे आमचा विजय होईल. परंतु आम्हाला ज्या वेळेला धनुष्यबाणाच्या ऐवजी मशाल हातात दिली, त्या मशालीचा उगमच अशा जोरदार झाला, की फार पूर्वी चिन्ह होतं मशाल. परंतु कालांतराने सुदैवानं, दुर्दैवानं म्हणा किंवा सुदैवानं म्हणा, आज रोजी आम्हाला मशाल मिळाली आणि मशालीच्या चिन्हावर पहिल्यांदा प्रथम मुंबईतला पहिला आमदार इथे निवडून आलेला आहे. त्यामुळं मशाल हे चिन्ह आम्हाला लाभदायकच आहे. जसं धनुष्यबाण लाभदायक होतं, तसं हे मशाल चिन्ह सुद्धा लाभदायक आहे. परंतु ज्या पद्धतीने ठाकरे कुटुंबाच्या, उद्धव साहेबांच्या पूर्ण कुटुंबाने आपले महाराष्ट्र एक कुटुंब अशा पद्धतीने जी योजना राबवली होती, आजही त्याच पद्धतीने उद्धवसाहेब त्या नजरेतून आज महाराष्ट्राला पाहतायत. आणि अशा या मानवंदना देण्यासारखा हा नेता, की खरोखर खऱ्या अर्थाने त्याचा 27 जुलै हा त्याचा वाढदिवस येतोय, म्हणजे त्यांचा शुभांक सुद्धा 9च आहे. आणि या शुभांकाच्या दिनी जर अशा आमच्या खास नेत्याचा वाढदिवस, तर आम्हाला त्यांना खूप भरभरून शुभेच्छा द्याव्याशाच वाटतात. पण ज्या पद्धतीने या 2.5 वर्षाच्या काळामध्ये ज्यांनी त्यांच्या पाठीत सुरा खुपसला, खंजीर खुपसला, अशा लोकांचे दिवस उद्याच्याला वाईट निश्चितपणे येणार आहेत, याची मला खात्री आहे. पण आम्ही निश्चितपणे सांगू शकतो, की आम्ही उद्धव साहेबांची पाठ कधीच सोडलेली नाही. 1992 साली जो भगवा हातात घेतलेला आहे, तो अजूनही आम्ही तेवत ठेवलेला आहे आणि तो कधीही आम्ही तो पाडणार नाही, ढासळून देणार नाही. आणि ह्याच भगव्याच्या रूपानं आम्ही या माननीय आमच्या पक्षप्रमुखांना मनापासून आमच्या थोरवे कुटुंबियाच्या वतीनं आम्ही ह्या खूप खूप शुभेच्छा देतो. आम्ही नुकतंच 1 वर्षापूर्वी आम्ही शिवविधी व न्याय सेना ही संघटना, या अंगीकृत संघटना या शिवसेनेच्या माध्यमातून तयार केलेली आहे. आणि पक्षप्रमुखांनी माझ्यावरती पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी पेलण्याचं काम मी माझ्या पद्धतीने सक्षमपणे मी पार पाडणार आहे. यालाच आम्हाला सांगायचं झालं तर आपले आत्ताचे नवनिर्वाचित विधानसभेवरती, विधान परिषदेवरती निवडून गेलेले जे आमदार आहेत, त्या आमदारांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे आणि ही संघटना वाढीसाठी आम्हाला खूप त्यांनी शुभेच्छासुद्धा फार दिलेल्या आहेत. आणि या शुभेच्छा दिल्यानंतरच आम्ही जवळपास पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने शिवविधी व न्यायसेनेचं आम्ही काम करत आहोत. पुण्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने जवळपास 350 लोकांची, वकिलांची टीम आम्ही आता कार्यरत केलेली आहे. आणि ही टीम आता होणाऱ्या, म्हणजे आज या शिवसैनिकांवरती चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होतात, कोणाला आर्थिक अडचण असेल, कोणाला कुठल्या प्रकारची जरी हे होत असेल, तर निश्चितपणे आम्ही त्यांना त्यांच्या मदतीला धावून जाऊन हे कार्य आम्ही पार पाडणार आहोत. एवढंच सांगतो, की सुदैवाने आम्हाला आमचा असा नेता मिळालेला आहे. या नेत्याला आम्हाला कधीही गमवायचं नाहीये आणि त्याला हरवूही द्यायचं नाही. एवढंच मी सांगतो. आमच्या या मनापासून खूप खूप साऱ्या या वाढदिनी आमच्या पक्षप्रमुखांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा राहतील आणि इथून पुढे त्यांचं आयुष्य खूप त्यांना दीर्घायू लाभो, निरोगी राहो आणि त्यांची